सोलापुरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा होताच नव्याने निवड झालेल्या शहर उत्तर मध्य जिल्हा प्रमुखपदी प्रताप चव्हाण, दक्षिण सोलापूर जिल्हा प्रमुखपदी शरणराज केंगनाळकर, सोलापूर लोकसभा प्रमुखपदी संजय पौळ तर महानगर प्रमुखपदी महेश धाराशिवकर यांची निवड करण्यात आली आहे। या निवडीच्या नंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। सोन्या मारुती चौकातील मध्यवर्ती कार्यालय येथे पार पडलेल्या कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी मनसैनिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला। याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर, शहर अध्यक्ष जैनुद्दीन शेख, मनसे विद्यार्थी सेनेचे राज उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे, शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष कुमार घोडके, मनसे वाहतूक सेनेचे शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर, जिल्हा संघटक प्रसाद कुमटेकर, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कोळी, उपाध्यक्ष विश्वास गजभार, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष गणेश भोसले, समर्थ माळगे, अभिषेक इरकल व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व मनसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेल्या अनेक जे पक्ष स्थापन केले त्या पक्ष स्थापन केल्यापासून नंतर उद्धव साहेब असू द्या, राजसाहेब असू द्या, त्यांच्या सगळ्यांच्या सोबत काम करण्याची संधी, भैया असू द्या, विनायक, सगळ्यांनी आपण सगळे एकत्र आपण राजसाहेबापासून जे आपला प्रवास सुरू झाला ते उद्धव साहेबापर्यंत आम्ही काम करत होतो, राजसाहेबाकडे काम करता। पण जे बाळासाहेबांनी जे विचार घालून दिले देव देश धर्मासाठी रक्षणासाठी जी शिवसेना कटिबद्ध आहे की बाळासाहेबांचे विचार 80% समाजकारण 20% राजकारण या ते विचार करून आपण सगळे काम करतो की आरोग्याचा असू द्या, लोकांना अडचण असू द्या, महापालिका असू द्या, पाणी असू द्या, सगळे काम करत असताना की गेल्या 6 महिन्यापासून राजसाहेब उद्धव साहेब एकत्र आल्यामुळे सगळ्या महाराष्ट्राला आनंद झालेला आहे आणि आपण सुद्धा एकत्र एका परिवारामध्ये असून सुद्धा आपण लांब लांब फिरायचो, लांब लांब वेगवेगळ्या विचारांनी काम करतो, पण आता आपण सुद्धा सगळे एकत्र आहेत। परंतु परवा हनुमान जयंतीला भैयाला आम्हाला पूजाला बोलवलं ते विनायक दादाने आणि पूजा झाल्यानंतर आम्ही प्रसाद घेतो, जाताना भैयाने मारुतीचं दर्शन घेतला आणि तिथंच मागणी केली की आपल्या सगळे गेलो मुंबईला आणि झालं काय गोष्टी घडल्या, आपण ज्या माणसाने महापालिकेत आपल्या शिवसैनिकांना न्याय देऊ शकला नाही, हिंदुत्वाला न्याय देऊ शकला नाही, मग त्याला बाजूला साधून आम्हाला सगळ्यांना संधी दिली। पण या संधीचं सोनं करायचं काम आपलं आहे। आपलं पोट सुद्धा आपल्यावर विद्यार्थ्यांचं आमच्यावर काम केलं, कुलकर्णी म्हणतात भैया आम्ही सगळे विद्यार्थी जसेच लोक आहेत, आज आपण फादरवाडीत काम करतो, परंतु येणाऱ्या काळामध्ये आपण दोघांनी मिळून कुठलंही आंदोलन असू दे, छोटं मोठं आंदोलन न करता 1000-500 लोकांचा माप घेऊन आपण या महापालिकेवर असू द्या, पोलीस स्टेशनवर असू द्या की जिल्हा जिल्हाधिकारी असू द्या, सगळ्यांच्या म्हणजे लोकांच्या कामासाठी आपण सगळे एकत्र जाऊया आणि आपला वेगळा दरारा निर्माण करूया। मी एवढंच या सत्काराप्रसंगी बोलतो। विनायक दादा मनसेच्या सगळ्या पदात सत्कार केला आणि सोन्या मारुती मंडळाचा सुद्धा मी आभार मानतो। आम्हाला सर्व शिवसैनिक पदाधिकाऱ्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं विनायकांना महेंद्रकर यांच्या नेतृत्वाखाली सर्वांचा सन्मान करण्यात आला। ज्याप्रमाणे उद्धव साहेब आणि राजसाहेब मुंबईमध्ये राज्य करत आहेत त्याप्रमाणेच इथं सोलापुरात मनसे आणि शिवसेना हातात हात घालून काम करेल, पण नागरिकांचे प्रश्न शिवसेना स्टाईल आणि मनसे स्टाईलनं सोडवेल हा मला विश्वास आहे आणि येणाऱ्या काळात याची चुणूक सोलापूर करणार दिसेल। दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।